नमस्कार. आज आपल्या सोबत आहे डॉक्टर कैलाश पाटील, जे संचेती हॉस्पिटल पुणे मध्ये नी रिप्लेसमेंट सर्जन आहे. आज त्यांच्या पासून आपण गुडघे बदलण्याची प्रतिक्रिया, दॅट इज टोटल नी रिप्लेसमेंट सर्जरी ची जानकारी पूर्ण संक्षिप्तपणे घ्यावी. नमस्कार, मी डॉक्टर कैलाश पाटील, संचेती हॉस्पिटल शिवाजीनगर पुणे येथे मी कृत्रिम सांधारोपण, गुडघ्या सांधारोपण या विभागामध्ये कार्यरत आहे. आणि आज डॉक्टर जिनेश परमार आहेत माझ्याबरोबर, जे काही प्रश्न विचारतील मला, जे आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला पडतात की आपल्याला सर्जरी करायची, ऑपरेशन करायचे, तर आपल्याला काय काय करावं लागेल किंवा काय काय आपल्या मनामध्ये शंका असतील त्याचं निरसन करून घेऊ. येस, थँक्यू. तर माझा पहिला प्रश्न आहे की हा नी रिप्लेसमेंट सर्जरी काय असते? बेसिकली नी रिप्लेसमेंट सर्जरी म्हणजे कृत्रिम सांधारोपण, कृत्रिम गुडघा सांधारोपण जे म्हणतो आपण. त्याच्यामध्ये काय असतं की बेसिकली गुडघा म्हणजे कशापासून बनतो, तर एक तर आपला मांडीचं हाड आणि एक आपलं असतं ते पांडीच्या खालचं हाड, याच्यापासून हा गुडघा बनलेला असतो. तर बेसिकली काय होतं, तर गुडघ्यामध्ये एक आवरण दिलेलं असतं किंवा कवच दिलेलं असतं, ज्याच्याने गुडघा आपला किंवा सांधा आपला जो असतो तो गुळगुळीत होतो, एकदम स्मूथली चालत असतो. आणि त्याच्यामध्ये काही अलाइनमेंट म्हणजे त्याची ठेवण जी असते ती एकदम सरळ असते. जसं जसं वय वाढतं किंवा काही कारणास्तव, जसं चमकीवात असतो, जसा आमवात असतो, संधिवात असतो, किंवा काही वेळेस आपण लहानपणी पडलेलो किंवा काही लागलेलं असतं त्या गुडघ्याला, त्याच्यामुळे गुडघ्यामध्ये एक घर्षण किंवा गुडघ्यामधलं आवरण जे आहे ते घासून किंवा फ्रिक्शन व्हायला चालू होऊन त्याच्यामध्ये दुखाव तयार व्हायला चालू करतो, गुडघे वेडेवाकडे व्हायला चालू करतात आणि त्याच्यामुळं आपल्या गुडघ्यांमध्ये रोजच्या कामांमध्ये आपल्याला व्यत्यय यायला लागतं. आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर त्याच्यामध्ये आपण गुडघा सांधारोपण करतो. तर आता हे गुडघा सांधारोपण म्हणजे काय असतं, तर आम्ही ज्याला म्हणतो की सरफेस रिप्लेसमेंट, म्हणजे जितका भाग खराब झालेला आहे तेवढा बदलला जातो. आता याच्यामध्ये जर संपूर्ण गुडघा सांधारोपण म्हटलं तर अख्खा गुडघा असा, आपल्या रोजच्या भाषेमध्ये आपण जसं म्हणतो की टोटल नी रिप्लेसमेंट, असं म्हटलं की अख्खा गुडघा आपण बदलत नाही. तर याच्यामध्ये जे भाग खराब झालेला आहे तो शेव ऑफ केला जातो, काढला जातो आणि त्याच्यावरती अशा कॅप्स बसवल्या जातात. वरच्या भागात ही कॅप असते आणि खालच्या भागामध्ये अशी कॅप असते. तर याच्या दोन्ही असे जर बघितला तर याच्यापासून हा सांधा तयार होतो आणि हा आपल्या गुडघ्यामध्ये बसवला जातो, जेणेकरून आपल्या गुडघ्याची गुळगुळीतपणा किंवा गुडघ्यामधला जो स्मूथनेस जो म्हणतो आपण तो पूर्ववत यायला चालू करतो आणि आपला गुडघा नॉर्मल फंक्शन करायला चालू करतो. तर सांधारोपण म्हणजे काय असतं, तर सरफेस रिप्लेसमेंट म्हणजे आवरण चेंज करून आपण नवीन आवरण टाकतो त्याच्यामध्ये, जेणेकरून घर्षण होत नाही, दुखाव कमी होतो, तुमचे गुडघे जे वेडेवाकडे झालेले असतात ते पुन्हा पूर्ववत पहिल्यासारखे व्हायला चालू होतात आणि पेशंट नॉर्मली चालू शकतो. तर हा नी रिप्लेसमेंट सर्जरी नेमकी कधी करावी? आता नी रिप्लेसमेंट सर्जरी म्हटलं की कुठलीही सर्जरी त्यासाठी म्हटलं तर दोन प्रकारचे आम्ही सर्जरीज म्हणतो. एक असतात त्या इमर्जन्सी म्हणजे इमिजिएटली कराव्या लागतात, आणि एक असतात ज्या इलेक्टिव्ह असतात, ज्या ठरवून केल्या जातात. आता नी रिप्लेसमेंट सर्जरी म्हटलं तर ही ठरवून केली जाणारी सर्जरी आहे. याचा अर्थ असा आहे की याच्यामध्ये कुठलीही प्रकारची इमर्जन्सी किंवा उद्याच्या उद्या मला ऑपरेशन करायचंय, आजच ऍडमिट व्हायचंय, असं काही एक नसतं. पेशंटच्या स्थितीवरती आणि पेशंटच्या गुडघ्यांच्या त्यांच्या गुडघ्यांची कुठल्या स्टेज मध्ये आहे याच्यावरती आपण डिसिजन घेतो की आपण नी रिप्लेसमेंट करायचंय की नाही करायचंय. आता त्याच्यामध्ये 4 स्टेजेस असतात: पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा आणि चौथा. युजली बघायला गेलं तर पहिल्या 2 टप्प्यांमध्ये आपण सर्जरी ऍडवाइस करत नाही किंवा सर्जरीची गरज नसते. त्याच्यामध्ये काय करतो आपण, तर बिना ऑपरेशनचं, बिना सर्जरीचं, बिना शस्त्रक्रियेचं जे आपल्याला लागतं, जसं गोळ्या औषधं असतात, व्यायाम असतात, रोजच्या कामामध्ये किंवा रोजच्या जीवनामध्ये काही बदल करावे लागतात, ह्या सगळ्या गोष्टी आपण पेशंटला सांगितल्या जातात आणि त्याच्याने त्याचा पेन जो असतो किंवा दुखाव जो असतो गुडघ्याचा तो कमी प्रमाणात केला जातो. याच्याने 2 गोष्टी होतात: एक तर दुखावही कमी होतो आणि त्याचा जो प्रोग्रेस असतो, जो पहिल्या टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यात, दुसऱ्या टप्प्यातून तिसऱ्या टप्प्यात जाण्याची जी प्रक्रिया जी असते ती थांबायला पण मदत होते. आता जर पेशंट तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात असेल तर मग आपल्याला, आणि त्याच्या व्यतिरिक्त त्या पेशंटला पेन, दुखाव आणि रोजच्या कामामध्ये व्यत्यय येत असेल, चालणं फिरणं मुश्किल झालं असेल, तर या पेशंट्समध्ये आपल्याला अगदी निश्चिंतपणे टोटल नी रिप्लेसमेंट ही ऍडवाइस केली जाते आणि त्याच्याने त्याचा रिझल्टही खूप चांगला येतो. आता याच्यामध्ये 3 भाग येतात. एक म्हणजे मेडिकल व्ह्यू पॉइंट, म्हणजे काय असतो की पेशंटचं शरीर कसं आहे, त्याचं शरीर साथ देईल का त्या ऑपरेशनला,
ही एक गोष्ट असते. दुसरं असतं की मेकॅनिकल जे म्हणतो आम्ही, म्हणजे पेशंटच्या गुडघ्यामध्ये किती खराबी आलेली आहे, पेशंटचे गुडघे किती वाकडे झालेले आहेत, हा गोष्ट असतो. आणि शेवटचा सगळ्यात महत्वाचा म्हणजे पेशंटची सायकोलॉजी कशी आहे, की पेशंटला, बऱ्याच पेशंटना असं असतं की दुखाव तर होतोय पण ऑपरेशनची भीती वाटते. दुसरी गोष्ट असते की कुठल्या तरी नातेवाईकांनी किंवा मित्राने मैत्रिणीने सांगितलेलं असतं की अरे अरे हे करू नका, ह्याच्याने असं असं झालं, त्याच्याने तसं तसं झालं. असं जेव्हा असतं तेव्हा ती भीती एक तयार झालेली असते पेशंटला की अरे असं झालं, माझ्याबरोबर असं झालं तर काय करा. अशा केसेसमध्ये आम्ही सांगतो की ही इलेक्टिव्ह सर्जरी म्हणजे ठरवून गेलेली सर्जरी. पेशंटची ज्या वेळेस मनाची तयारी होईल की हो ही सर्जरी करायची आहे मला आणि मला बरं व्हायचंय आणि एक्सपर्ट करणं करायची आहे, त्यावेळेस आम्ही म्हणतो की तुम्ही ही सर्जरी करू शकता तुम्ही. थँक्यू. तर हा आर्टिफिशियल जॉईंट किती वेळ टिकतो? आता कितीही झालं तरी जॉईंट जो असतो साधारणतः कसं असतं की हा जॉईंट जो बनवलेला असतो तो मेटल पासून बनवलेला असतो. तीन मेटल्स बेसिकली याच्यामध्ये असतात. एक म्हणजे टायटेनियम असतं, एक कोबाल्ट क्रोमियम असतं आणि कधी कधी स्टीलही वापरलं जातं. आता त्याच्या मधला जो बॉल बेरिंग जो म्हणतो, जो मधला भाग जो असतो तो हाय डेन्सिटी एथिलीन नावाचे प्लास्टिक असतं, त्याच्यापासून ते बनवलेलं असतं. आता हे जसं बनवलेलं असतं ते साधारणतः आपला गुडघा, नॅचरल जो गुडघा आहे, जो नैसर्गिक गुडघा आहे त्याच्या अनुसरून बनवलेला असतो. अगदी त्याच्या सदृश म्हणजे त्याच्यात जसं आहे तसं बनवणं थोडं मुश्किल आहे, कारण आपल्या शरीराची बायोलॉजी जी म्हणतो आपण, शरीराची ठेव आणि शरीराची मेक जो म्हणतो तो थोडासा वेगळा आहे. आणि पण त्याच्या अगदी 90 ते 95% त्याच्यासारखा जॉईंट हा बनवलेला असतो. पण हे सगळं जरी असलं तरी आम्ही साधारणतः एक काळ होता, एक 40 वर्षापूर्वी जेव्हा भारतामध्ये हे आलं, डॉक्टर संचेती याचे पायोनियर आहेत, त्यांनी चालू केलं इथं सर्जरी ही. तर त्यावेळेस आलं त्यावेळेस साधारणतः 10 वर्ष हे जॉईंट चालायचे. त्याच्यानंतर त्याच्या टेक्नॉलॉजीमध्ये, त्याच्या रोजच्या त्याच्या डिझाईन मध्ये बदल येत गेले आणि त्याचं आयुष्य 5 वर्षांनी 10 वर्षांनी वाढत गेलं. आणि आजकालचे जे जॉईंट्स आहेत, आता नुसतं जॉईंटचं डिझाईन नाही तर शस्त्रक्रिया करण्याची एक्सपर्टाईज, शस्त्रक्रिया करण्याचे इन्स्ट्रुमेंट्स किंवा शस्त्रक्रिया करण्यासाठी आता नवीन रोबोट्स येत आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात, याच्यामुळे प्रेसिजन वाढायला चालू झाली. इम्प्लांट्स म्हणजे जे सांधे असतात त्यांचे डिझाईन्स बदलायला चालू झाले आणि याच्यामुळे त्याचं आयुष्य आता खूप वाढलेलं आहे. ते 20 ते 25 वर्षापर्यंत गेलेलं आहे. त्यामुळे आम्ही एवढेही पेशंट्स बघितले ज्यांचं जॉईंटचं आयुष्य 27 वर्ष 30 वर्ष याच्यापर्यंत चालू आहेत, पण त्यांना काही त्रास नाहीये. त्यामुळे इन जनरल जर बघायला गेलं तर 90 ते 95% जे नी रिप्लेसमेंट केले जातात त्यांचं आयुष्य साधारणतः 20 ते 25 वर्षापर्यंत सहजपणे चालू शकतं. ओके. तर डायबिटीज, बीपी, हृदयांचा प्रॉब्लेम या लोकांमध्ये नी रिप्लेसमेंट करू शकता का? हा खूप चांगला प्रश्न आहे, कारण साधारणतः जर बघायला गेलं तर आमच्याकडे जे पेशंट्स येणारे असतात किंवा हे साधारणतः कुणाकडेही या प्रकारचे जे पेशंट्स येतात ज्यांच्यामध्ये गुडघ्याचे प्रॉब्लेम्स आहेत ते उतार वयामधले असतात. साधारणतः 60च्या वरती 50च्या वरती यांचं हे प्रॉब्लेम्स चालू होतात आणि त्यासाठी आमच्याकडे येतात. तर या वयामध्ये आपण एक जनरल सुद्धा माहिती आहे की आपल्याला या वयामध्ये बाकीचेही आजार चालू होतात, ज्याच्यामध्ये डायबिटीस खूप कॉमन आहे, बीपी खूप कॉमन आहे, ज्याच्यामध्ये थायरॉइड खूप कॉमन आहे. आता या गोष्टींमध्ये आम्ही बघितलं आहे की साधारणतः 80% जे पेशंट्स येतात आमच्याकडे त्यांच्यामध्ये ह्या गोष्टी असतातच असतात. म्हणजे कुठेही गेल्या तरी जगभरामध्ये जर बघायला गेलं तर साधारणतः 1000 पेशंट गेले तर त्यातले 800 पेशंट तरी साधारणतः डायबिटीज, बीपी, थायरॉइड याच्यापैकी कशाना कशाने तरी ग्रस्त असतात. आता या पेशंट्स मध्ये सर्जरी करावी की नाही, तर या पेशंट्स मध्ये अगदी निसंकोचपणे सर्जरी करू शकतो आपण. का तर यामध्ये आम्ही सर्जरी जेव्हाही करतो, जसं मी आधीही म्हणलं की ही इलेक्टिव्ह सर्जरी आहे, ठरवून केलेली सर्जरी आहे, ही अशी नाही की इमर्जन्सी करावी लागते. त्यामुळे ह्या गोष्टी जर असतील, डायबिटीस असेल, शुगर समजा वाढली असेल, तर याचा आपण कंट्रोल घेतो, आधी थांबवतो आपण ते, त्याचा प्रोग्रेस जो असतो किंवा त्याची वाढ जी झालेली असते ती थांबवतो किंवा नॉर्मल लेवलला आणतो आणि मग त्या पेशंटला सर्जरीसाठी आपण सब्जेक्ट करतो. आता ह्या गोष्टींमध्ये कसं असतं की जर समजा पेशंटला बीपी आहे तर त्याच्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी करतो, ज्याच्यामध्ये 2D एको असतं, ईसीजी असतं, आता नवीन टेस्ट आल्या ज्याच्यात डोबिटामिन स्ट्रेस टेस्ट म्हणतो आपण. ह्या सगळ्या गोष्टी करून मगच त्या पेशंटला आपण ऑपरेशनसाठी सब्जेक्ट केलं जातं. कारण कितीही म्हणलं तरी ही मोठी सर्जरी आहे. नी रिप्लेसमेंट सर्जरी जगात जर पाहायला गेलं तर दुसऱ्या नंबरवर येते, जी सगळ्यात कॉमनली परफॉर्म सर्जरी आणि सगळ्यात जास्त गरजेची सर्जरी आहे या काळामध्ये. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आधीपासूनच
नॉर्मलाइज करून मग आपण ही सर्जरीसाठी पेशंटला पुढे घालतो. आणि जसं मी म्हटलं की ही इलेक्टिव्ह सर्जरी आहे. जसं डायबिटीज, बीपी, थायरॉइड किंवा सदृश काही जे आजार असतील याच्या कंट्रोल करून आपण हे जे केलं जातं, तसंच पेशंटची वैयक्तिक मानसिकता सांभाळून देखील आपण ही सर्जरी करू शकतो. तर ही टोटल नी रिप्लेसमेंटची जी शस्त्रक्रिया किती काळ चालते? साधारणतः आम्ही जे म्हणतो की पेशंटला वॉर्डमधून ऑपरेशन थिएटरमधून सगळं झाल्यानंतर पुन्हा वॉर्डमध्ये येण्याचा जो काळ जो म्हणतो आम्ही, साधारणतः 6 ते 12 तासाचा जो म्हणतो आम्ही. कारण का असतं की पेशंट जेव्हा ऑपरेशन झालेलं असतं तेव्हा लगेच काय उठून चालायला लागत नाही किंवा लगेच तो नॉर्मलाइज व्हायला चालू करत नाही. बऱ्याच वेळा त्या पेशंटला हाय डिपेंडन्सी युनिट्स म्हणजे HDU मध्ये ठेवलं जातं, जिथं पेशंट ऑपरेशन नंतर मॉनिटर केला जातो. तो कालावधी जो आहे तो साधारणतः 6 ते 12 तास असतो. बऱ्याच वेळा तो 24 तासापर्यंतही जाऊ शकतो. त्यामुळं पेशंटला वॉर्डामधून ऑपरेशनला जाणे आणि पुन्हा वॉर्डामध्ये येण्याचा काळ जो असतो तो साधारणतः 12 ते 24 तास आधारला जातो. पण परसे जर ऑपरेशन म्हटलं की ज्या वेळेत पेशंट ऑपरेशन थिएटरमध्ये जातो आणि ऑपरेशन थिएटर मधून बाहेर येतो, सर्जरी वगैरे होऊन झाल्यानंतर, शस्त्रक्रिया झाल्यानंतर, तो जो काळ असतो साधारणतः 1 तासाचा असतो. 45 मिनिटं साधारणतः सर्जरीला लागतात. प्रिपेरेशन, भूल देणे ह्या सगळ्या गोष्टींना साधारणतः 15 ते 20 मिनिटं 25 मिनिटं लागू शकतात. हा जर काळ एकूण ऍव्हरेजवर जर पकडला तर 1 तासभर ते 1.5 तासापर्यंत असतो. पण पेशंटचं जर नातेवाईक विचारले की डॉक्टर आम्ही पेशंटला कधी भेटू शकतो, ऑपरेशन किती वेळ चालेल, तर साधारणतः आम्ही ऍव्हरेज घेऊन सांगतो की पेशंट 4 ते 6 तासामध्ये तुम्हाला पुन्हा पूर्वत तुमच्याशी बोलू शकेल, भेटू शकेल, सगळं हे करू शकेल. हे आम्ही साधारणतः पेशंटला सांगतो. एवढा काळ लागतो. ओके. तर ह्या सर्जरीच्या नंतर पेशंट कधी चालू शकतो? हा खूप चांगला प्रश्न आहे. कारण प्रत्येक पेशंटला हे असतं की प्रत्येक पेशंटच्या नातेवाईकाला पेशंटपेक्षा की माझं पेशंट कधी चालू शकेल. तर बेसिकली कसं असतं की ही सर्जरी जी आहे हे आपण काही तुटलंय किंवा मोडलंय आणि जोडतोय असं नाहीये. तर आपण एक पार्टच बदलून टाकतोय. आलं लक्षात? साधारणतः पेशंट जेव्हा एक पार्ट बदलतो, नवीन सांधा जेव्हा टाकला जातो, त्यावेळेस आम्ही सांगतो पेशंटला की तुम्ही साधारण एक ऍव्हरेजवर जर म्हणलं तर 12 तासामध्ये चालू शकतात. जेव्हा अनेस्थेशिया उतरतो, भूल सगळी उतरते, त्यावेळेस पेशंट चालू शकतो. पण हे सब्जेक्टिव्ह आहे, जे म्हणतो की रिलेटिव्ह असतं. हे साधारणतः जे पेशंट ज्यांना पेन टॉलरन्स जे म्हणतो, दुखाव सहन करण्याची क्षमता काही पेशंटची कमी असते, काही पेशंटची जास्त असते. तर याच्यावर अनुसरून आपण ठरवतो की पेशंट कधी चालू शकेल. आणि तो एक कालावधी पकडला तर आम्ही सांगतो की पेशंटला एक सेफ पिरियड जो असतो तो 24 तासानंतर असतो. त्यामुळे 24 तासानंतर जेव्हा भूल उतरते, पेशंटचा दुखाव कमी होतो, त्यावेळेस आपण त्यांना चालायसाठी प्रवृत्त करतो. ओके. या टोटल नी रिप्लेसमेंट सर्जरीच्या नंतर टाके कधी काढले जातील? साधारणतः आम्ही जे म्हणतो की कुठल्याही शस्त्रक्रियेनंतर एक 10 दिवसांचा कालावधी द्यावा टाके काढायला. पण आमच्या केसेसमध्ये जे नी रिप्लेसमेंटचे जे पेशंट असतात त्याच्यामध्ये त्या नी वरती बराच प्रेशर असतो, त्या त्वचेवरती पण प्रेशर असतो. कारण नी हा डायनॅमिक जॉईंट ज्याला म्हणतो आम्ही, कंटिन्युअसली मोशन मध्ये असलेला असतो. त्यामुळे त्या टाक्यांवरती बराच प्रेशर असतो, तणाव असतो. त्याच्यामुळे आम्ही म्हणतो की साधारणतः 14 दिवसानंतर आपण टाके काढतो. पण ज्यांची त्वचा खूप नाजूक असते, ज्यांच्यामध्ये काही डायबिटिक्स मध्ये तुम्ही ऐकलं असेल की जखमा भरून येत नाहीत लवकर, या पेशंट्स मध्ये आम्ही तो कालावधी 21 दिवसापर्यंत पण नेऊ शकतो. एक ऍव्हरेज पकडलं तर 14 ते 21 दिवसांमध्ये आम्ही हे टाके काढायचा निर्णय घेतो. हे एवढी मोठी सर्जरी आहे, तर या सर्जरीच्या नंतर असं वॉकर नाहीतर स्टिक सपोर्ट हे प्रत्येक पेशंटला लागतंय का? हो. तर कुठलाही पेशंट कुठल्याही जॉईंट रिप्लेसमेंट नंतर सांधा जेव्हा बदलला जातो त्याच्यानंतर पेशंटला इमिजिएटली चालता येतं, गुडघा हलवता येतो, हे सगळं मान्य आहे. पण आम्ही जे म्हणतो की नॅचरल जो गुडघा असतो, आपला नैसर्गिक गुडघा असतो, त्याच्यामध्ये काही संवेदना दिलेल्या असतात, ज्याच्यामुळे आपल्या मेंदूला तो गुडघा कुठच्या वेळेस काय करतो हे लक्षात येत असतं. पण जर तुम्ही जॉईंट बदललेला आहे किंवा त्याच्यामध्ये दुसरा एक नवीन जॉईंट टाकलेला आहे, तर त्या संवेदना पूर्ववत यायला थोडा कालावधी लागतो. तर त्या कालावधीसाठी आपण त्या पेशंटला वॉकर किंवा स्टिक असे अँब्युलेटरी डिव्हाइसेस ज्याला आम्ही म्हणतो ते दिले जातात. साधारणतः वॉकर जो असतो तो 2 आठवड्यासाठी दिला जातो पेशंटच्या दुखाव सहन करण्याच्या क्षमतेवरून.
तो 2 ते 3 आठवड्यापर्यंत पण इन्क्रीज केला जाऊ शकतो, वाढवला जाऊ शकतो. त्याच्यानंतर एक साधारण महिनाभर त्यांना स्टिक दिली जाते किंवा काठी दिली जाते. त्याला खाली 3 ठोकळे असतात, ज्याला आम्ही ट्रायपॉड स्टिक म्हणतो, जेणेकरून पेशंट स्लिप होऊ नये, पडू नये. हे 2 कारणांसाठी असतं. एक तर पेशंटला चालण्यासाठी प्रवृत्त करायसाठी, आणि दुसरं म्हणजे त्या जॉईंट मध्ये पुन्हा पहिल्यासारख्या संवेदना यायला चालू व्हाव्यात, ह्यासाठी आपण हे करतो. पण सगळं जर लक्षात घेतलं तर पेशंटला दुसऱ्या दिवशी आपण उभं करतो, चालवतो. त्यामुळं पेशंट खूप दिवस बेडमध्ये असतो किंवा ऑपरेशन झालंय, डॉक्टर मला किती दिवस बेड रेस्ट घ्यायला लागेल, हा प्रकार नसतो या सर्जरीमध्ये. दुसऱ्या दिवशी पेशंट चालतो. ओके. तर या सर्जरीच्या नंतर फॉलोअप कसं राहते? आता प्रत्येक ठिकाणचं फॉलोअपचं गणित वेगळं असतं. काही लोक दर आठवड्याला, दर महिन्याला बोलवलं जातात. आमच्या इथे तसं नाहीये. तर एक इंटरव्हेल दिलेली आहे. पहिल्या 15 दिवसामध्ये आम्ही पेशंटला टाके काढायला बोलवतो, ज्याच्यामध्ये आम्ही पेशंटचे टाके व्यवस्थित सुकलेत का, पेशंटचे टाके भरून आलेत का, हे पाहिलं जातं. पेशंट कितपत व्यायाम करतो हे पाहिलं जातं. त्याच्यानंतर एका महिन्यानंतर बोलवलं जातं, ज्याच्यामध्ये एक्सरे देखील काढला जातो पेशंटचा, आणि त्याच्यामध्ये आपण पाहतो की पेशंट ची फिजिओथेरपी व्यवस्थित चालू आहे का, दुखाव कितपत कमी आलाय, त्याची कुठे काही मसल किंवा स्नायूंमध्ये ताकद कमी झालेली नाही आहे ना, किंवा चांगली वाढली आहे का, ह्या सगळ्या गोष्टींना आम्ही बघितलं जातं. त्याच्यानंतर 2 महिने, त्याच्यानंतर 3 महिने, असं प्रत्येक इंटरव्हेलनी बोलवलं जातं. साधारणतः पहिला 1 वर्ष जो असतो त्याच्यामध्ये पेशंटचे 4 ते 5 फॉलोअप्स होतात. त्याच्यानंतर आम्ही 1 वर्षाने, 6 महिन्याने असं बोलवायला चालू करतो. एकदा पेशंट 2 वर्ष झाली, कारण 2 वर्षापर्यंत पेशंट थोडासा फ्रजाईल जो असतो, ज्याला आम्ही म्हणतो की पेशंटचं थोडंसं नाजूक स्थितीमध्ये असतो, ते 2 वर्षापर्यंत आम्ही त्याला फॉलोअप्स करत राहतो. एकदा का 2 वर्ष झाली आणि आम्हाला हे लक्षात आलं की पेशंट खूप छान आहे, त्याचा जॉईंट खूप छान परफॉर्म करतोय, तो सगळी कामं करायला लागलेला आहे, आणि पेशंटची एकूण मानसिकता, एकूण पेशंटचं जनरल बिहेवियर किंवा जनरल सायकोलॉजिकल हे एकदम चांगलं झालेलं आहे, त्याच्यानंतर आम्ही पेशंटला सांगतो 5 वर्षानंतर, 10 वर्षानंतर दाखवायला या. त्यामुळे सारखे सारखे फॉलोअप्स आम्ही घेत नाही, इंटरव्हेल्सने घेतले जातात. या सर्जरीच्या नंतर औषधे किती काळापर्यंत घ्यावी लागते? हा चांगला प्रश्न आहे, कारण आम्ही कसं आहे ना की कुठल्याही पेशंटला जेव्हा ही नी रिप्लेसमेंट सांगितली जाते, त्याचं एकच कारण असतं की जो पेशंट दुखावा असतो, ज्याच्यासाठी गोळ्या घेत बसलेला असतो, त्या पेशंटच्या त्या गोळ्या बंद व्हाव्यात, यासाठी आपण सांगितलेलं असतं की ही रिप्लेसमेंट सर्जरी करून घ्या म्हणून. कारण खूप दिवस गोळ्या घेण्यात पण काही पॉईंट नाही, कारण त्याच्यामुळे वेगळे विपरीत परिणाम होऊ शकतात. पेशंटची सर्जरी झाल्यावर काही दिवसांकरता आम्ही गोळ्या ऑफकोर्स देतो पेशंट्सना, ज्याच्यामध्ये पेनकिलर्स असतात, सूज कमी येण्याची औषधं असतात, काही पेशंट्सना डायबिटीज, बीपी वगैरे ह्या गोळ्या असतात, ह्या गोळ्या दिलेल्या गेल्या असतात. डायबिटीज, बीपीच्या ज्या गोळ्या आहेत त्या फिजिशियन्स ठरवतात की कधीपर्यंत द्यायच्या किंवा कसे डोसेस ऍडजस्ट करायच्या. ज्या दुखाव कमी करण्याच्या गोळ्या आहेत किंवा पेनकिलर्स आहेत, ह्या आम्ही ठरवतो. साधारणतः जेव्हा पेशंट म्हणायला लागतो की डॉक्टर 80% पर्यंत मला बरं वाटायला लागलंय, त्यावेळेस पर्यंत आम्ही गोळ्या थोड्या दिल्या जातात, जेणे पेशंटची एकूण मानसिकता, एकूण जनरल त्यांचं बिहेवियर आहे ते नॉर्मल होईल, त्रास कमी होईल, अशा काळापर्यंतच गोळ्या औषधं दिल्या जातात. त्याच्यानंतर ती बंद केली जातात. हा, काही गोळ्या ज्या आहेत, जसं कॅल्शियम आहे, जसं व्हिटॅमिन B12 आहे, ह्या गोळ्या काही दिवसांपुरते, जसं 6 महिने, वर्षभर चालू ठेवतो आम्ही. पेशंट्स युजली 50 नंतर, 60 नंतर येतात. त्याच्यामध्ये WHO नॉर्म्स प्रमाणे कॅल्शियम हे आम्ही रेग्युलरली चालू ठेवतो. फक्त काही वेळा करता आम्ही मध्ये मध्ये बंद करतो ते, कारण एकत्र एवढे दिवस घेणं बरोबर नाही, कारण स्टोन्स वगैरे होऊ शकतात. म्हणून आम्ही कॅल्शियम 2 महिने देणे, परत 1 महिनाभर गॅप देणे, परत 2 महिने, असं करून त्याचे डोसेजेस ऍडजस्ट करतो. आणि पेनकिलर्स तर ऑलमोस्ट अबाउट 2 मंथ्स मध्ये बंद व्हायला चालू होतात. डॉक्टर, हा प्रश्न सगळ्यांच्या मनात असतील की मी सर्जरीच्या नंतर कधीपासून वाहने चालवू शकतो? अगदी बरोबर प्रश्न आहे, कारण पेशंट जेव्हा चालायला लागतो आणि पेन कमी होतो, तेव्हा पेशंटला काय करू आणि काय नको असं व्हायला चालू होतं. पण काही गोष्टी आहेत, जसं पेशंटला जिमला जायचंय, जसं पेशंटला काही खेळायचंय. बऱ्याच पेशंट्सना हे असतं की मला वाहन चालवायचंय, कारण त्यांचा तो एकच साधन असतं जेणेकरून त्यांनी एका जागेवरनं दुसरीकडे जाऊ शकतात. आता या केसेसमध्ये आम्ही सांगतो की साधारणतः 3 महिने ते 4 महिने, जोपर्यंत पेशंटची संवेदना त्या गुडघ्याची पुन्हा पूर्ववत येत नाही, तोपर्यंत आम्ही सांगतो की तुम्ही वाहन चालवायचं नाही. पण आम्ही एक ऍव्हरेज घेतलं तर 3 ते 4 महिन्यामध्ये वाहन चालवायला चालू करू शकतो पेशंट. ओके. आणि कधीपासून सर्जरीच्या नंतर मी प्रवास करू शकतो?
प्रवासाचं बघायला गेलं तर जे आम्ही म्हणतो की रिलेटिव्ह आहे, पेशंट जेव्हा सर्जरी होते, बरेच पेशंट आता आमच्या इथे येणारे असतात, ते बाहेर गावाहून येतात, बाहेर देशातून येतात. तर या पेशंट्सना आम्ही म्हणतो की तुम्ही ट्रॅव्हल तर इमिजिएटली करू शकता, पण पहिल्या काही दिवसांकरता त्यांना सांभाळायला कोणीतरी एखादा माणूस किंवा एखादा व्यक्ती लागेल, जेणेकरून त्यांना काही लागलं तर तो इमिजिएटली घेऊन येऊ शकेल. आणि इंडिपेंडन्स जो म्हणतो, स्वावलंबीपणा जो म्हणतो, तो साधारणतः 3 महिने ते 4 महिन्यानंतर यायला चालू होतो पेशंटला, ज्याच्यानंतर आम्ही पेशंटला अलाव करतो की तो एकटा ट्रॅव्हल करू शकेल किंवा प्रवास करू शकेल कुठेही जायसाठी. त्यामुळं आणि प्रत्येक वेळेस आम्ही सांगतो की काही पेशंट्स असतात जे वाया म्हणजे विमानाने येतात, त्या पेशंट्समध्ये स्क्रीनिंग होते. तर ह्या पेशंटसाठी आम्ही एक कार्ड दिलं जातं संचेतीमध्ये, ज्याला आम्ही इम्प्लांट कार्ड म्हणतो, आणि त्याच्यावरती त्यांचे सगळे डिटेल्स असतात. त्यामुळे हे इम्प्लांट कार्ड दिलं जातं ज्याच्या पेशंट्सना, जिथं स्क्रीनिंग होणार असते, आणि ते पेशंटनी स्वतःवरती ठेवावं लागतं, जेणेकरून त्यांची ट्रॅव्हलिंग जी आहे ती स्मूथली होऊ शकते. पण जर ट्रॅव्हलच विचारलं तर पेशंट ऑपरेशन नंतर परावलंबी राहून थोडे दिवस, त्याच्यानंतर स्वावलंबी साधारणतः 3 महिन्यानंतर ट्रॅव्हलिंग करू शकतो. डॉक्टर, हा माझा शेवटचा आणि सर्वात महत्वपूर्ण प्रश्न आहे की सर्जरीच्या नंतर मला कोणते पथ्य पाळायला लागते? अगदी महत्वाचा आणि इम्पॉर्टंट प्रश्न आहे की सर्जरी नंतर पथ्य कोणते पाळावे लागतील. आता पथ्य म्हणायला गेलं तर पथ्य वेगवेगळ्या प्रकारचे असतात. जेवण खाण्याचे पथ्य असतात, चालण्या फिरण्याचे पथ्य असतात, उठण्या बसण्याचे पथ्य. आता जेवण खाण्यामध्ये तर काही पथ्य पाळायची गरज नाहीये. तुम्हाला जे नॉर्मली आवडेल, तुमचं जेवण नॉर्मल डाएट जे असेल, रोजच्या जेवणामध्ये जे असेल ते खाऊ शकता तुम्ही, त्याचा काहीच प्रश्न नाहीये. पण दुसरी गोष्ट आहे की काही पेशंट्सना जे आम्ही म्हणतो की उठण्या बसण्याचे, चालण्याचे पथ्य जे असतात, आता ह्याच्यामध्ये आम्ही सांगतो की 2 गोष्टी वर्ज्य करायच्या पेशंटनी. एक म्हणजे मांडी घालून खाली बसणे, आणि दुसरा म्हणजे बाथरूमला इंडियन टॉयलेट वापरणे किंवा भारतीय पद्धतीचं शौचास जाणे. तर ह्या 2 गोष्टी सोडल्या तर बाकी सर्व काही गोष्टी पेशंट करू शकतो. पण जसं मी आधीही सांगितले की आता असे जॉईंट्स आलेले आहेत, आता असे आम्ही सर्जन्स तयार झालेलो आहोत, आणि असे काही इक्विपमेंट्स आलेले आहेत ज्याच्यामध्ये प्रेसिजन खूप आलेली आहे. त्यामुळं काही प्रमाणामध्ये ह्या गोष्टी ज्या आम्ही आता सांगितल्या त्या आम्ही अलाव करतो. आधीच्या काळामध्ये पेशंटना हेही सांगण्यात यायचं की वजन उचलू नका, गाडी चालवू नका, किंवा तुमचे व्यायाम करू नका, कुठले खेळ खेळू नका. पण आताच्या काळामध्ये आणि आताच्या सर्जिकल प्रेसिजनमुळे किंवा शस्त्रक्रियेची जी चांगली प्रोग्रेस झालेला आहे, त्याच्यामध्ये आम्ही सांगतो पेशंटना की ह्या गोष्टी काही प्रमाणात का असे ना तुम्ही जरूर करू शकता. फक्त एवढंच आहे की 2 गोष्टी आम्ही अगदी नियमाने सांगतो की वर्ज्य करा, अगदी बंद नका करू, पण वर्ज्य करा, ज्याच्यामध्ये मांडी नका घालू आणि बाथरूमला भारतीय शौचालयात बसू नका. ह्या 2 गोष्टी थोड्याशा जे त्रासदायक असू शकतात किंवा होऊ शकतात, त्यामुळे ह्या न केलेल्या बऱ्या. पण काही पेशंट्समध्ये ह्या गोष्टींचं अवेलेबिलिटी किंवा ऍक्सेस नसतो, त्यामुळे काही प्रमाणात किंवा अगदी अगदी खूपच गरजेचं असेल किंवा वेळच आली तर ह्या करू शकतात. पण रेग्युलरली ह्या गोष्टी करू नका. आपला खूप खूप धन्यवाद डॉक्टर कैलाश पाटील. मला वाटतंय की सगळ्यांना जे पण डाऊट आहे टोटल नी रिप्लेसमेंट सर्जरीच्या बाबत, ते पूर्णपैकी तुम्ही सॉल्व्ह केलेले आहे. थँक्यू. त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू.